Hello everyone, welcome to RV Sir's Academy. So students, या व्हिडिओमध्ये आपण जिओग्राफीमधील फर्स्ट लेसन फील्ड विजिट हा बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. मित्रांनो, फील्ड विजिट लेसन अतिशय महत्त्वाचा आहे, कारण बोर्ड एक्झाम्समध्ये हमखास यावर एक ना एक प्रश्न तरी विचारण्यात येतो. त्यामुळे अतिशय लक्षपूर्वक तुम्ही लेसन समजून घ्या. लेसनला आपण आता सुरुवात करूया. Rahul is going on a field visit with his classmates and school teachers from Nardurg in Usmanabad district to Alibag in Raigad district. So Rahul हा एका फील्ड विजिटवर जात आहे आपल्या क्लासमेट्स बरोबर आणि स्कूल टीचर्स बरोबर. आणि ही फील्ड विजिट आहे नळदुर्ग उस्मानाबाद इथून सुरू होणार, तर अलिबाग इन रायगड डिस्ट्रिक्ट, रायगड जिल्ह्याचे अलिबागमध्ये संपणार. The school has engaged a special bus from state transport for this purpose. शाळेने एक स्पेशल बस त्यासाठी अरेंज केलेली आहे, जी आपल्या स्टेट ट्रान्सपोर्टची बस आहे. राहुल and his classmates have organized this visit under their teachers' guidance. राहुल आणि त्या क्लासमेटने आपल्या टीचर्सच्या गायडन्स म्हणजे मार्गदर्शनाखाली ही फील्ड विजिट जी आहे ती ऑर्गनाइज केलेली आहे. Let's find out how the students are experiencing the changes occurring in the relief, soil, vegetation and human settlement as they travel from Nardurg to Alibag. So आपण बघणार आहोत की कशा प्रकारे मुलं जे आहेत ते आपले अनुभव हे विविध जे आपल्या जिओग्राफिकल बॉडीज आहेत, रिलीफ असेल, सॉइल असेल, व्हेजिटेशन असेल किंवा मग ह्युमन सेटलमेंट असेल, तर त्यामध्ये त्यांना कोणते कोणते चेंजेस दिसून येतात, ते कशा प्रकारचे चेंजेस एक्सपिरियन्स करतात, हे आपण या फील्ड विजिटमध्ये बघणार आहोत. गो थ्रू द फॉलोइंग कन्व्हर्सेशन बिटवीन द टीचर अँड द स्टुडंट्स. सो खाली कन्व्हर्सेशन दिलेलं आहे टीचर आणि स्टुडंटमधलं. त्यांच्या कन्व्हर्सेशनमधून आपण वरील ज्या गोष्टी आहेत ते समजून घेणार आहोत. इथे तुम्हाला एक मॅप दिसत आहे, फिगर 1.1 द रूट ऑफ फील्ड विजिट. सो इथं पहा, एक नळदुर्ग इथून हे स्टार्ट होणार आहे फील्ड विजिट, आणि ही फील्ड विजिट अलिबाग इथे जाऊन संपणार आहे. पुढे कंटिन्यू करूया आपण. बिसाइड्स पर्सनल लगेज अँड आय कार्ड्स, स्टुडंट्स आर कॅरिंग द फॉलोइंग आयटम्स विथ देम. सो पर्सनल लगेज आणि आय कार्ड तर मुलं घेतच आहे, त्यासोबत काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत ज्या स्टुडंट आपल्याबरोबर कॅरी करत आहे फील्ड विजिटसाठी. यावर बरेचदा प्रश्नसुद्धा विचारतात की तुम्ही फील्ड विजिटसाठी कुठलं लगेज, कुठल्या गोष्टी सोबत नेल्या पाहिजेत. सो इथे तुम्ही बघू शकता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दिसत आहे, ज्यामध्ये बॅग आहे, वॉटर बॉटल, कॅमेरा, बायनॅक्युलर, पेन, पेन्सिल, डायरी, कॅप, कंपास, फर्स्ट एड बॉक्स, मॅप एक्सेट्रा. ह्या सर्व गोष्टी आहेत ही मुलं आपल्यासोबत घेतात. Figure 1.2 items required for the field visit. Day 1 6 hours means morning 6, सकाळी 6 ला. Teacher: Dear students, now we have left Nardurg and are on our way to Solapur. We will have our breakfast at Solapur and lunch near Sinhagad, Pune. So teacher स्टुडंट्सला इन्फॉर्म करत आहेत की आता आपण नळदुर्ग सोडलेला आहे आणि आता सोलापूरकडे आपण जात आहोत. पुढे सोलापूरमध्ये आपण ब्रेकफास्ट करणार आहोत आणि लंच पुणे सिंहगड इथे करणार आहोत. नाउ ऑल ऑफ यू शुड ऑब्झर्व बोथ द साइड्स अलॉंग द रोड्स अँड नोट डाऊन ऑब्झर्वेशन्स इन नोटबुक्स विथ रेफरन्स टू दीज पॉईंट्स. पुढे टीचर म्हणतात की तुम्ही सर्वांनी आता रस्त्याच्या कडेला ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि सर्व ऑब्झर्वेशन जे तुम्ही निरीक्षण कराल ते आपल्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. ऑब्झर्वेशन कशाचं करायचं आहे पहा, रिलीफ, वॉटर बॉडीज, वेजिटेशन, सॉइल, ॲग्रिकल्चर, ह्युमन सेटलमेंट अँड सेटलमेंट पॅटर्न, या सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन आता मुलं करणार आहेत. राहुल: येस मॅडम, आय कॅन सी दॅट वी आर एक्सपिरियन्सिंग अनडल्टिंग टोपोग्राफी अँड समवेअर इन बिटवीन वी कॅन फाइंड प्लेन्स. वी कॅन ऑल्सो सी सम ॲग्रिकल्चरल फील्ड्स. सो त्यावर राहुल म्हणतो की येस मॅडम, आय कॅन सी दॅट वी आर एक्सपिरियन्सिंग अनडॉल्टिंग टोपोग्राफी. अनडॉल्टिंग टोपोग्राफी म्हणजे काय, तर
अप अँड डाऊन म्हणजे चढ उताराची जमीन ही त्याला तिथे एक्सपिरियन्स तो करत आहे. म्हणजे कुठे चढ आहे कुठे उतार आहे, कुठे कुठे मध्येच प्लेन्स म्हणजे पठार ज्याला आपण म्हणतो, सपाट जागा, ती सुद्धा त्याला एक्सपिरियन्स तो करत आहे. वी कॅन ऑल्सो सी सम ॲग्रिकल्चरल फील्ड्स, कुठे कुठे शेती सुद्धा त्याला दिसत आहे. सो हा त्याचा एक्सपिरियन्स आहे राहुलचा. साक्षी, we can see small settlements along the roads. We can also see tea stall, dhabas, petrol pump and other shops. साक्षी म्हणते की मॅडम आम्हाला इथे छोटे छोटे सेटलमेंट सुद्धा दिसत आहेत. सेटलमेंट्स म्हणजे छोट्या छोट्या वस्त्या आहेत. त्यानंतर इथे कुठे टी स्टॉल आहे, कुठे ढाबा आहे, कुठे पेट्रोल पंप आहे, कुठे दुकानं आहेत, ह्या सर्व गोष्टी दिसत आहे. येस मीना, युअर ऑब्झर्वेशन. मग टीचर म्हणतात की मीना तू काय ऑब्झर्व केलंस? तर मीना म्हणते मॅडम वी आर गोइंग डाऊन द स्लोप. मॅडम आपण स्लोप म्हणजे उतारावर जात आहोत. करेक्ट. नाव वी आर इन द साऊदर्न पार्ट ऑफ द बालाघाट रेंजेस. तेव्हा टीचर म्हणाले की अगदी बरोबर. आता आपण बालाघाट रेंजेसच्या साऊदर्न पार्ट म्हणजे दक्षिणेकडील भागाकडे जात आहोत. दे आर द ईस्टर्न ऑफ शूट्स ऑफ द सह्याद्रीज. तर हे सह्याद्रीचे ईस्टर्न ऑफ शूट्स आहेत. ईस्टर्न ऑफ शूट म्हणजे काय, तर सह्याद्री पर्वताची एक डोंगर रांग, पूर्वेकडे पसरलेली एक डोंगर रांग आहे. कीप लुकिंग ॲट द मॅप गिवन टू यू अँड द टोपोग्राफी आउटसाइड. टीचर सर्व मुलांना म्हणतात की तुम्हाला दिलेला नकाशा आणि बाहेरची टोपोग्राफी म्हणजे भूरचना तुम्ही बघा. यू कॅन इझिली सी द चेंजेस ऑकरिंग इन द लँडस्केप. तर तुम्हाला लँडस्केपमध्ये म्हणजे भूरचनेत होणारे जे बदल आहेत ते इझिली लक्षात येतील. नाव टेल मी अबाउट द सेटलमेंट पॅटर्न अँड हाऊसिंग टाईप. पुढे टीचर म्हणाल्या मग आता इथे मला तुम्ही वस्त्या आणि घरं कसे दिसत आहेत ते सांगा. सूरज म्हणतो मॅडम इन रुरल एरियाज वी सी हाऊसेस इन अ स्ट्रेट लाईन अलॉंग द रोड. द वॉल्स ऑफ द हाऊसेस आर मेड ऑफ क्ले while use of mud and wood is visible in making the roofs. सूरज म्हणतो मॅडम जो रुरल एरिया म्हणजे खेडे भाग आहे, गावाकडचा भाग आहे, ग्रामीण भाग आहे, त्यामध्ये जे घरं आहेत ते रस्त्याला लागून एकदम स्ट्रेटमध्ये बांधलेली आपल्याला दिसून येतात, म्हणजे एका ओळीत दिसतात रस्त्याच्या कडेला. त्यानंतर त्या घराच्या भिंती या दगडाच्या, मातीच्या आणि त्या घराचे छत जे आहे ते चिखल आणि लाकडापासून बनवलेले आहेत. तर अशा प्रकारचे घरं इथं बघायला मिळतात असं सूरज असा टीचरला सांगतो. रेणुका, इन दिस एरिया वी कॅन मेनली सी ड्राय ग्रास. पुढे रेणुका म्हणते की या एरियामध्ये आम्हाला वाळलेलं गवत फार दिसत आहे. ट्रीज विच हॅव शेड देअर लीव्स आर विजिबल इन सम प्लेसेस. आणि कुठे कुठे तर मोठे मोठे झाडं पण त्यांची पानं गळलेली, म्हणजे असे झाडं ज्यांना पानच नाही आहेत असे झाडं सुद्धा इथे दिसत आहेत. टीचर, गुड ऑब्झर्वेशन सूरज आणि रेणुका. सच सेटलमेंट्स आर कॉल्ड लिनियर सेटलमेंट्स. टीचर म्हणाला की तुमचं ऑब्झर्वेशन एकदम छान आहे. अशा सेटलमेंट्सला, अशा वस्त्यांना लिनियर सेटलमेंट म्हणतात. वी हॅव लर्न दॅट इन 7th स्टँडर्ड. आपण 7व्या वर्गामध्येच ह्या प्रकारच्या सेटलमेंट्स बद्दल शिकलेलो आहोत. द हाऊसेस विच यू सॉ आर कॉल्ड मड अँड वूड हाऊस. धाब्याची घरे. पुढे टीचर म्हणाल्या की जे घरं तुम्हाला दिसले रस्त्याच्या कडेला त्यांना मड अँड वूड हाऊस म्हणजे धाब्याची घरं असं सुद्धा म्हणतात. दीज आर द ट्रेडिशनल हाऊसेस बिल्ड बाय स्पेसिफिक मेथड. ते पारंपरिक पद्धतीचे एक स्पेसिफिक मेथडने बांधलेले घरं आहेत. द व्हेजिटेशन हिअर बिलॉंग्स टू द ड्राय डेलिशियस टाईप. आणि शिवाय इथे जे व्हेजिटेशन म्हणजे झाडं जे तुम्हाला इथे दिसत आहेत हे झाडं सुद्धा ड्राय डेलिशियस टाईप च्या प्रकारचे आहेत, म्हणजे शुष्क पानझडीची झाडं आहेत. दे शेड देअर लिव्स ड्युरिंग अ स्पेसिफिक सीझन. एका ठराविक सीझनमध्ये हे झाडं, या झाडांची पानगळ होते म्हणजे पानं गळून पडतात. आफ्टर सम टाइम दे रीच सोलापूर सिटी. अशा प्रकारे मुलं थोड्या वेळाने सोलापूर शहरामध्ये पोहोचले. टीचर, नाव वी हॅव रीच सोलापूर सिटी. इन अर्बन एरियाज द पॉप्युलेशन डेन्सिटी इज हाय. टीचर म्हणतात की आत्ता आपण सोलापूर शहरामध्ये पोहोचलेलो आहोत. इथे म्हणजे शहरामध्ये जी पॉप्युलेशन डेन्सिटी आहे म्हणजे लोकसंख्येची घनता ती जास्त असते, म्हणजे भरपूर लोक राहतात कमी जागेमध्ये. वी सी मल्टी स्टोरेड हाऊसेस. इथे तुम्हाला बऱ्याच मजल्याचे बिल्डिंग्स दिसतील.
दे आर मेड ऑफ मिक्सचर ऑफ सिमेंट, सँड, रबल अँड वॉटर. हे जे घर आहे ते सिमेंट, सँड, रबल, वॉटर याच्या मिक्सचर पासून म्हणजे सिमेंटची बांधलेली आहे. दे आर कन्स्ट्रक्टेड युझिंग ब्रिक्स, आणि ब्रिक्स म्हणजे विटांचा वापर करून ते घर बांधण्यात आलेली आहेत. Shops with modern amenities like shopping malls, big restaurants, etc. are found along the roads. पुढे रस्त्याच्या कडेला भरपूर शॉप्स, ज्याच्यामध्ये मोठमोठे मॉल्स आहेत, ॲमेनिटीज म्हणजे सगळ्या सुखसुविधांनी युक्त अशी मोठमोठे दुकानं आहेत, हे आपल्याला रस्त्याच्या कडेला बघायला मिळत आहेत. तर सिटी आणि रुरल एरिया जो आहे, अर्बन आणि रुरल, त्यामध्ये हा मेन डिफरन्स टीचरने इथं सर्व मुलांना सांगितला. Students started observing the distinctive characteristics of the urban areas. आता मुलं अर्बन एरियाचे जे वैशिष्ट्य आहेत ते ऑब्झर्व करत आहेत. After some time, the teacher asked Rahul to distribute the breakfast packets among the students. They had their breakfast. पुढे मग टीचरने राहुलला सर्व मुलांना ब्रेकफास्ट वाटायला सांगितलं. सर्व मुलांनी ब्रेकफास्ट केला. टीचर: Now we are crossing Solapur city. Dear students, see the cultivation around. What do you see? Observe and tell. टीचरने सर्व मुलांना सांगितलं की मुलांना आपण आता सोलापूर सिटी क्रॉस करत आहोत. आता आजूबाजूचे शेत पहा, हे कल्टिवेशन आहे ते पहा. तुम्हाला इथे काय दिसत आहे? Children observed on both sides of the road and started writing down their observation in their notebook. This continued for a long time. मुलांनी रस्त्याच्या कडेला बघणं सुरू केलं आणि आपल्या डायरीमध्ये ऑब्झर्वेशन लिहिणं सुरू ठेवलं. बराच वेळ ही प्रोसिजर चालली. सावित्री: मॅडम, आय फाइंड दॅट द फील्ड आर ग्रीनर हिअर. आता सावित्रीचं ऑब्झर्वेशन आहे, ती म्हणते की मॅडम, मला असं लक्षात येत आहे की इकडे जे फील्ड आहेत म्हणजे शेत आहेत ते जास्त हिरवेगार आहेत. वेन वी हॅड लेफ्ट नळदुर्ग, वी हॅड सीन श्रब क्रॉप्स अँड देअर वॉज सम शुगर केन, but now I can see that it's mainly sugarcane being cultivated here. पुढे सावित्रीने सांगितलं टीचरला की जेव्हा आपण नळदुर्ग क्रॉस केलं तेव्हा तिथे फक्त काही छोटे खुरटी झाडे होती आणि कुठे कुठे ऊसाचं पीक दिसत होतं, पण इकडे सोलापूर क्रॉस केल्यावर जास्त करून सगळीकडे ऊसाचं पीकच दिसत आहे. टीचर म्हणतात, करेक्ट. वेन वी हॅड लेफ्ट नळदुर्ग, वी हॅड सीन कल्टिवेशन ऑफ मूंग, उरद अँड अदर पल्सेस, बट नाव इट इज मेनली शुगरकेन. टीचर म्हणाले की अगदी बरोबर. जेव्हा आपण नळदुर्ग सोडलं होतं तिथे जास्त करून मूग, उरड आणि इतर डाळींचे जे पीक आहेत तेच दिसत होते, पण इथे सोलापूर क्रॉस केल्यावर आपल्याला जास्त करून ऊसाचं पीक दिसत आहे. दिस इज बिकॉज ऑफ द अवेलेबिलिटी ऑफ इरिगेशन फॅसिलिटीज. कारण इथे सिंचनाच्या मुबलक सोयी, पुरेशा सोयी उपलब्ध आहेत, म्हणजे पाणी अवेलेबल आहे आणि त्यामुळे तिथे ऊसाचं पीक जास्त प्रमाणात घेतलं जाते. सावित्री: येस मॅडम, वी हॅड क्रॉस्ड कॅनल सम टाइम अगो अँड नाव आय कॅन सी अ लार्ज रिझर्वायर हिअर. विच इज दिस रिझर्वायर मॅडम? सावित्री म्हणते की हो मॅडम, रस्त्यात आपण भरपूर कॅनल्स जे आहेत, थोड्या वेळ आधी एक कॅनलला क्रॉस केलं म्हणजे कालवा, आणि इथे मला एक पाण्याचा साठा सुद्धा दिसत आहे. तर हे वॉटर रिझर्वायर काय आहे, याचं नाव काय आहे, असं तिने विचारलं. नियर इंदापूर द टीचर आस्क्ड द बस ड्रायव्हर टू स्टॉप ॲट द साइड ऑफ द रोड. पुढे इंदापूर जवळ टीचरने बस जी आहे ती थांबवायला सांगितली. स्टुडंट्स गॉट डाऊन इन अ लाईन अँड गॅदर्ड अराउंड द टीचर्स इन अ डिसिप्लिन्ड वे. सर्व मुलं खाली उतरले आणि टीचरच्या भोवती अगदी शिस्तीत गोळा झाले. टीचर: रेफर टू युअर मॅप्स as shown there. What you can see to our right are the backwaters of the Ujni Dam built on the river Bhima. टीचरने सर्व मुलांना दाखवलं की आपल्या सगळ्यांनी नकाशामध्ये बघा, त्यात दाखवल्याप्रमाणे हे जे पाणी आपण बघतोय हे उजनी डॅमचं बॅकवॉटर आहे, जी भीमा नदीवर बांधलेला डॅम आहे. डॅम म्हणजे धरण आहे. दिस डॅम इज मेनली युज्ड टू सप्लाय ड्रिंकिंग वॉटर. आणि हे डॅम जास्त करून म्हणजे मेनली प्यायचं पाणी अवेलेबल करायसाठी बांधलं गेलेलं आहे. इट इज ऑल्सो युज्ड फॉर पॉवर जनरेशन, फिशिंग इरिगेशन एक्सेट्रा. त्याशिवाय या धरणाचा वापर पॉवर जनरेशन करायसाठी, इलेक्ट्रिसिटी जनरेट करायसाठी, फिशिंगसाठी म्हणजे मासेमारी, आणि इरिगेशन म्हणजे सिंचनासाठी सुद्धा वापरतात. सम स्टुडंट्स क्लिक पिक्चर ऑफ द सराउंडिंग, दे बोर्डेड द बस अँड देअर जर्नी स्टार्टेड अगेन. मुलांनी तिथे फोटोज वगैरे काढले
पुन्हा बसमध्ये बसले आणि त्यांची जर्नी सुरू झाली. पूजा, मॅडम दिस सीम्स टू बी प्लेन एरिया. पूजा म्हणते, मॅडम आता हा एरिया प्लेन वाटत आहे, म्हणजे सपाट वाटत आहे. टीचर, येस वी आर गोइंग थ्रू अ प्लेन रिजन. दिस इज अ पार्ट ऑफ द डेक्कन प्लॅट्यू इटसेल्फ. टीचर म्हणाले की हो, आता आपण एका प्लेन रिजनहून जातो. हा भाग सुद्धा दख्खनच्या पठाराचा भाग आहे. ॲज वी गो वेस्टवर्ड्स वी विल नोटीस मेजर चेंजेस इन द रिलीफ अँड व्हेजिटेशन. पण जसं जसं आपण अजून पश्चिमेकडे जाऊ तसं तसं तुम्हाला भूरचनेमध्ये आणि व्हेजिटेशनमध्ये, झाडांमध्ये खूप सारे बदल बघायला मिळतील. आफ्टर फ्यू आवर्स ऑफ जर्नी दे लेफ्ट द मेन रोड नियर हडपसर अँड टर्न टुवर्ड सिंहगड. काही तासानंतर त्यांनी हडपसरचा मेन रोड सोडला आणि सिंहगडकडे ते जाऊ लागले. देअर वेअर मेनी बिग अँड स्मॉल हॉटेल्स ॲट द फुटहिल्स. फुटहिल्स जवळ पायथ्याशी खूप सारे मोठे छोटे हॉटेल्स होते. दे स्टॉप्ड ॲट ओपन स्पेस ऑफ द रोड साईड. रस्त्याच्या कडेला एका ओपन स्पेसवर सर्व मुलं थांबले. अँड हॅड देअर लंच. आणि सर्वांनी तिथे लंच आटोपलं, म्हणजे जेवण करून घेतलं. दे रिलॅक्स्ड फॉर अ वाईल. मग थोडा वेळ त्यांनी आराम केला. नजमा, I also noticed that when we left Nardurg, trees like jujube, म्हणजेच बोर, babul, etc. were visible. Anyone should be there, but here different trees are seen. नजमा म्हणाली की मॅडम, मी एक नोटीस केलं की जेव्हा आपण नळदुर्ग सोडलं होतं तिथं बोर, बाबूळ अशी काटेरी झुडपं दिसत होती, पण इथे वेगळ्या प्रकारची झाडं दिसत आहेत. टीचर, गुड. While crossing Nardurg, we saw semi-arid thorny type of vegetation. टीचर म्हणाल्या की जेव्हा आपण नळदुर्ग क्रॉस करत होतो तेव्हा तिथे कमी पावसाचं आणि काटेरी प्रकारचे जे व्हेजिटेशन म्हणजे वनस्पती आहे ते आपल्याला बघायला मिळाले, जे कमी पाण्यामध्ये सुद्धा सर्व्हाइव्ह करतात. चेंज इन टाइप ऑफ व्हेजिटेशन इज अन इंडिकेटर ऑफ चेंज इन द अमाऊंट ऑफ रेनफॉल इन दॅट एरिया. तर वनस्पतीमधला बदल हा पावसामधला बदल दर्शवतो. म्हणजे जिथे कमी पाऊस आहे तिथं काटेरी झुडपं मोस्टली ग्रो होतात, आणि जिथे पाऊस जास्त पडतो तिथं मोठ्या पानांचे हिरवेगार वृक्ष ग्रो होतात. वी सी दॅट अंजन, आयर्नवूड, बनियान अँड पीपल ट्रीज आर मोर इन नंबर हिअर. टीचर म्हणाले की इथे आपल्याला दिसते की अंजन, बनियान अँड पीपल ट्री हे जास्त संख्येने आहेत. ऑल राईट, नाव वी ऑल हॅव रीच्ड द फुटहिल्स ऑफ सिंहगड. नाव वी विल क्लाइंब टू द टॉप and you will see the offshoots of western ghats. मग पुढे टीचर म्हणाल्या की आता आपण सिंहगडावर चढणार आहोत आणि इथून तुम्ही मग सिंहगडावर चढून जे ऑफशूट आहे वेस्टर्न घाटचे ते तुम्ही बघणार आहात. यू विल ओनली कॅरी युअर आय कार्ड, नोटबुक, पेन ड्राईव्ह, बॅनक्युलर, कॅमेरा, कॅप, मॅप, वॉटर बॉटल. या सर्व गोष्टी टीचरने सर्व मुलांना घ्यायला सांगितल्या. कीप युअर लगेज अँड अदर आयटम्स ऑन द बस इटसेल्फ. टीचर म्हणाल्या की तुमचं जे लगेज आहे म्हणजे सामान आहे ते फक्त बसमध्ये ठेवा, बाकी जे जे गरजेचं आहे तेवढं फक्त तुम्ही इथे सोबत घेऊ शकता. सो आता सर्व मुलं जे आहेत ते सिंहगडावर चढू लागले. तिथले ऑफशूट्स म्हणजे डोंगर रांगा सर्व मुलं बघणार होते. When they started climbing the Sinhagad fort, it was quite sunny at first. Then it became cloudy. जेव्हा मुलांनी सिंहगड फोर्टवर म्हणजे किल्ल्यावर चढणं सुरू केलं तेव्हा सुरुवातीला ऊन होतं, त्यानंतर थोडे ढगाळ वातावरण तयार झालं. Later it also started drizzling and students enjoyed eating steamed groundnuts, buttermilk and curd on the way. त्यानंतर मग पुढे थोडा थोडा पाऊस सुद्धा सुरू झाला आणि मुलांनी रस्त्यामध्ये ग्राउंडनट, बटरमिल्क, कर्ड या सर्व खाण्यापिण्याच्या गोष्टी एन्जॉय केल्या. They click photograph of the various physical features, the vegetation around, birds, an aerial view of Pune city, and the various structures of the fort. त्यानंतर मुलांनी आजूबाजूचे सर्व फोटोग्राफ्स घेतले ज्यामध्ये किल्ल्याचे विविध फिजिकल फीचर्स, त्यानंतर आजूबाजूचे झाडं, वनस्पती, पक्षी, पुण्याचा दिसणारा सुंदर एक व्ह्यू, आणि मग मुलांनी आणि स्ट्रक्चर ऑफ फोर्ट्स ऑफकोर्स. त्यानंतर आफ्टरवर्ड्स टीचर्स आस्क्ड देम टू गॅदर ॲट वन प्लेस. त्यानंतर टीचरने सर्व मुलांना एका जागी गोळा व्हायला सांगितले. टीचर, वी हॅव नाव रीच द फोर्ट ऑफ सिंहगड. हाऊ विल यू कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट इट. टीचर सर्व मुलांना म्हणाल्या की आता आपण सिंहगड किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत, तर तुम्ही या किल्ल्याबद्दल माहिती कशी मिळवाल किंवा कशी मिळवली.
Neha. Madam, we saw a board at the entrance which gave us information about the Siंहगड fort. नेहा म्हणते की मॅडम फोर्टच्या एंट्रन्सवर म्हणजे गेटवरच आम्हाला एक बोर्ड दिसला ज्यावर सिंहगड किल्ल्याची सर्व माहिती लिहिलेली होती. वी हॅव ऑल्सो क्लिक्ड इट्स पिक्चर्स. आम्ही त्याचे फोटो सुद्धा घेतलेले आहेत. टीचर. गुड नेहा. नाउ हु विल टेल द डिफरन्स इन द रिलीफ फीचर नाउ. मग टीचर म्हणाल्या की मुलांनो आता रिलीफ फीचर म्हणजे भूरचनेमधील बदल याबद्दल कोण सांगणार. कासिम. Madam, we can see that now the undulating plains have turned into rugged topography with hills. कासिम म्हणाले की मॅडम जे आधी आपण प्लेन्स बघत होतो म्हणजे जे मैदानी प्रदेश होता आता त्याऐवजी मोठमोठे उंच पर्वत आपल्याला दिसत आहेत. दिस इज अ हाय हिल. आणि हा पर्वत खूप उंच आहे. ही टेकडी खूप उंच आहे. वी आर ॲट अ हायर अल्टिट्यूड. आपण उंचीवर आहोत. हेन्स कॅन इवन एक्सपिरियन्स क्लाउड्स. त्यामुळे इथे ढगाळ सुद्धा आपण अनुभवू शकतो. टीचर. व्हेरी गुड कासिम. You can notice many physical features like rock pinnacle, valleys, hills, and layers formed from volcanic eruption. टीचर म्हणाल्या की बरोबर आहे कासिम. मुलांनो इथे तुम्ही बरेच फिजिकल फीचर्स जे आहेत ते एक्सपिरियन्स करू शकता असं टीचर मुलांना म्हणाल्या. ज्यामध्ये रॉक पिनॅकल्स, त्यानंतर रॉक पिनॅकल्स म्हणजे दऱ्या, डोंगर, टेकड्या, व्हॅलीज, हिल्स आणि व्होल्कॅनिक इरप्शन म्हणजे लावारसामुळे निर्माण झालेले लेयर्स, दगडांचे लेयर्स. हॅव यू रिकॉग्नाइज्ड द रॉक फाउंड हियर. टीचर म्हणाल्या की जो दगड इथं आपल्याला दिसत आहे हा दगड तुम्ही ओळखला का. यू माइट हॅव सीन सम डेब्रिस ऑफ लँडस्लाइड्स ॲट द प्लेसेस व्हाईल क्लाइम्बिंग. टीचर म्हणाल्या की चढताना तुम्ही कुठे कुठे लँडस्लाइड म्हणजे जे पहाड तुटून खाली पडतो त्याला लँडस्लाइड म्हणतात त्याचे अवशेष सुद्धा तुम्ही बघितले असणार. नाउ टेल मी अबाउट द ॲग्रिकल्चरल पॅटर्न अराउंड. आणि टीचर म्हणाले की आजूबाजूला जी शेती आहे त्याबद्दल सुद्धा तुम्ही मला सांगू शकाल का. तर विविध प्रश्न टीचरने इथे विचारले. राहुल. मॅडम दिस इज बेसाल्ट अँड इग्नेस टाइप ऑफ रॉक. तर राहुल म्हणाला की मॅडम हा बेसाल्ट दगड आहे, इग्नेस प्रकारचा दगड आहे. वी हॅड लर्न्ड अबाउट इट इन 6th स्टँडर्ड, क्लास 6. आणि तो म्हणाला की आम्ही 6व्या वर्गामध्ये या दगडाबद्दल शिकलेलो आहोत. मेरी. वी सॉ मेनली पल्सेस बिंग कल्टिवेटेड ॲट द प्लेसेस वेअर वी लिव्ह. मेरी म्हणाले की जिथं आपण राहतो तिथे आपण जास्त करून पल्सेस जे आहेत म्हणजे डाळी यांचं पीक बघितलेलं आहे. बिटवीन सोलापूर टू पुणे वी सॉ शुगर केन. सोलापूर ते पुणेच्या मध्ये आपल्याला शुगर केन म्हणजे ऊसाचं पीक बघायला मिळालं. नाव वी सी मेनली पॅडी फील्ड्स. पण इथे आपल्याला जास्त करून भात शेती दिसत आहे. टीचर. करेक्ट. इट इज बिकॉज ऑफ द गुड अमाऊंट ऑफ रेनफॉल हिअर. टीचर म्हणाला की अगदी बरोबर, कारण इथे खूप प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे इथे भात शेती केल्या जाते. कॅन यू रिकॉल सेटिंग अ सिमिलर फोर्ट लाईक स्ट्रक्चर सीइंग अ सिमिलर फोर्ट लाईक स्ट्रक्चर बिफोर. टीचर म्हणाले की याआधी अशा प्रकारचा किल्ला तुम्ही बघितला का. व्हॉट डिफरन्स डू यू सी बिटवीन बोथ ऑफ देम. त्या दोन्ही किल्ल्यांमध्ये काय फरक होता हे तुम्ही सांगू शकाल का. वहिदा म्हणते मॅडम वी कॅन कम्पेअर दिस विथ द नळदुर्ग फोर्ट इटसेल्फ. वहिदा म्हणते की मॅडम आपण ह्या किल्ल्याला नळदुर्ग किल्ल्यासोबत कम्पेअर करू शकतो. बट इट इज नॉट सिच्युएटेड ऑन अ हिल लाईक सिंहगड. तर नळदुर्ग किल्ला अशा प्रकारे टेकडीवर किंवा उंचावर पहाडावर नाही. वी डू नॉट हॅव टू क्लाइंब अप अ स्लोप टू सी इट. आपल्याला तो किल्ला बघायसाठी चढून जावं लागत नाही. टीचर म्हणतात व्हेरी गुड. नाव वी हॅव रीच द टॉप ऑफ द फोर्ट. टीचर म्हणतात की आता आपण किल्ल्याच्या सर्वात उंच भागात पोहोचलेलो आहोत. दिस इज अ हिल फोर्ट अँड इट हॅज बीन बिल्ट ऑन अ हिल. हा एक हिल फोर्ट आहे आणि हा एका हिलवर म्हणजे पहाडावर बांधलेला आहे. दिस वॉज बिल्ट विथ द व्ह्यू ऑफ सिक्युरिटी अँड टू कीप अन आय ऑन द सराउंडिंग. हा किल्ला सिक्युरिटी, सुरक्षेच्या दृष्टीने आणि आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्याच्या दृष्टिकोनातून बांधलेला आहे. नळदुर्ग इज अ फोर्ट ऑन द लँड. पण नळदुर्ग जो किल्ला होता तो जमिनीवरील किल्ला होता. ऑल सच फोर्ट्स आर द हेरिटेज ऑफ अवर स्टेट. आणि हे सर्वचे सर्व किल्ले आपल्या राज्याचा वारसा आहेत.
Come here and look down. The water body that you can see in front is the reservoir of खडकवासला. टीचर म्हणाले की सर्वांनी खाली येऊन बघा, इथे येऊन बघा, खाली जे आपल्याला पाण्याचा साठा दिसत आहे ते खडकवासला धरण आहे. Which serve water to areas in and around Pune. जे पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूच्या एरियाला पाणी पुरवते. Now we will go to the कल्याण दरवाजा gate. आता आपण कल्याण दरवाजाकडे जात आहोत. Come here and see this structure. This is called देवटाके. टीचरनी एक मुलांना स्ट्रक्चर दाखवलं, त्याचं नाव होतं देवटाके. त्याचंच इंग्लिशमध्ये सॅक्रेड टँक असं म्हणू शकतो. वॉटर कमिंग फ्रॉम अ नॅचरल स्प्रिंग गेट्स स्टोअर्ड हिअर. तिथे एक नॅचरल स्प्रिंग मधून पाणी येते आणि ते तिथे गोळा जमा होते. इवन टुडे इट सर्व वॉटर ऑल द इयर अराउंड टू द पीपल हु स्टे ॲट द फोर्ट अबाव. आणि अजूनही त्या फोर्टवर राहणाऱ्या लोकांना वर्षभर त्या टाक्यामधून पाणी पुरवलं जातं. ऑल स्टुडंट्स एक्सप्रेसिंग सरप्राईज. आता सर्व मुलांना ते बघून आश्चर्य वाटलं. ओ माय गॉड, हाऊ कॅन वॉटर बी अवेलेबल कंटिन्युअसली ॲट दिस हाईट सिन्स सेंचुरीज. सर्व मुलं म्हणाले की अरे बापरे, वर्षानुवर्ष अशा प्रकारे इतक्या उंचीवर हे पाणी कुठून येत असणार. सर्व मुलांना फार आश्चर्य वाटलं. द टीचर टुक देम टू अ स्टॉल विच सर्व्ड पिठलं भाकरी. स्टुडंट ऑब्झर्व दॅट देअर वेअर मेनी सिमिलर स्टॉल्स. तर टीचर एका पिठलं भाकरीच्या स्टॉलवर मुलांना घेऊन गेले. मुलांनी बघितलं की आजूबाजूला बरेचसे तसे स्टॉल आहेत. टुरिस्ट वेअर बिंग सर्व्ड डिफरंट फूड आयटम्स देअर. टुरिस्टसाठी तिथं विविध खाद्यपदार्थ उपलब्ध होते. आफ्टर स्पेंडिंग लिटिल टाइम ॲट सिंहगड फोर्ट, स्टुडंट्स केम डाऊन द फुटहिल्स अँड बोर्डेड द बस. थोडा वेळ तिथे घालवल्यानंतर मुलं किल्ल्यावरून खाली उतरले आणि बसमध्ये बसले. द बस स्टार्टेड टुवर्ड्स पुणे सिटी वेअर दे हॅड अन ओव्हरनाईट हाल्ट. मग पुढे बस निघाली पुणे शहराकडे, जिथे रात्रभर ते राहणार होते. इन द सिटी दे हॅड इव्हनिंग स्नॅक अँड टी अँड गॉट रेडी टू रोम इन द मार्केट. शहरामध्ये त्यांनी संध्याकाळचा नाश्ता वगैरे घेतला आणि मार्केटमध्ये थोडं इकडे तिकडे फिरायसाठी सर्व मुलं निघून गेले. टीचर, वी विल बी विजिटिंग प्लेसेस इन पुणे लाईक शनिवारवाडा अँड फेमस मार्केट प्लेसेस लाईक तुळशीबाग अँड महात्मा फुले मंडी मार्केट. टीचर म्हणाल्या की आता आपण शनिवारवाडा, त्यानंतर तुळशीबागची एक फेमस मार्केट प्लेस आहे आणि महात्मा फुले मंडी मार्केट, ते सर्व कव्हर करणार आहोत, तिथे फिरणार आहोत. देअर आर होलसेल अँड रिटेल मार्केट्स हिअर. मोठमोठे होलसेल आणि रिटेल मार्केट इथे उपलब्ध आहेत. यू कॅन डू शॉपिंग हिअर. टीचर म्हणाला की तुम्ही मुलं इथे शॉपिंग करू शकता. मेक शुअर यू राईट डाऊन ऑल युअर ऑब्झर्वेशन. टीचर म्हणाल्या की फक्त तुम्ही सर्वांनी आपले ऑब्झर्वेशन इथे लिहायला विसरू नका. आफ्टर द सिटी टूर दे हॅड डिनर अँड रिटर्न टू द प्लेस ऑफ देअर नाईट हाल्ट. मग सिटी टूर झाल्यानंतर सर्व मुलांनी रात्रीचं जेवण केलं आणि रात्री जिथे त्यांना थांबायचं होतं त्या जागेवर सर्व मुलं आले. अशा प्रकारे त्यांचा पहिला दिवस जो आहे तो संपला. मुलांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप चांगल्या प्रकारे समजला असणार. डे 2 जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अतिशय इम्पॉर्टंट लेसन आहे, याच्यावर प्रश्न बोर्डच्या एक्झाममध्ये विचारण्यात येतात. आज एवढंच, बाकी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.